पण बेसिकली ज्या पेशंट्सना डायलिसिससाठी आधी ऍक्सेस म्हणून फिस्टुला तयार केलेला नसतो, अशा पेशंट्सना डायलिसिस करण्यासाठी जे आपल्याला ब्लड काढायचं पेशंटच्या शरीरातनं, त्याच्यासाठी मानेमध्ये किंवा मांडीमध्ये कॅथेटर लावावं लागतं. त्या कॅथेटर लावण्याची जी प्रोसिजर असते त्याच्यासाठी म्हणजे सर्जरी सारखं असतं, ते करावं लागतं. तेव्हा देताना आपण लोकल अॅनेस्थेशिया देतो, सो त्याच्यामुळे त्रास असा नाही होत. बट ऑब्व्हियसली 4 तास झोपून राहायचं, ते पण आठवड्यातनं 2दा ते 3दा, हे कंटाळवाणं नक्कीच असू शकतं. काही लोकांना ज्यांना डायलिसिसमध्ये त्रास होतात, उलट्या होतात, मळमळ होते किंवा बीपी कमी जास्त होऊ शकतं किंवा अजून जे काही त्रास होऊ शकतात, अशा पेशंट्समध्ये देखील डायलिसिसमध्ये पेशंट्सना एवढं प्लेझंट वाटत नाही. सो दे डेफिनेटली गो थ्रू सम ट्रबल्स. क्रॅम्प्स येतात, मळमळतं, बीपी कमी आला तर चक्कर येते, धडधडतं. सो डायलिसिस इज नॉट लाईक विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स. डायलिसिसमध्ये स्वतःचे काही जे प्रॉब्लेम्स असतात, सो पेशंट्स हॅज टू गो थ्रू इट.